2017-18च्या महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये सुचवण्यात आलेल्या 12% मिळकत करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला होता। स्थायीच्या निर्णयाला मुख्य सभेनं मंगळवारी मान्यता दिली, त्यामुळे आता मिळकत कर जैसे ते राहणार आहे। मात्र याआधी 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी पाणीपट्टीत पुढील 5 वर्षांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या निर्णयावरही मुख्य सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले, त्यामुळे यंदाच्या वर्षी पाणीपट्टीमध्ये 15% करवाढ होणार आहे। बुधवारी झालेल्या मुख्य सभेत शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याची योजना राबवण्यासाठी पाणीपट्टीमध्ये पुढील 5 वर्ष वाढ करण्याच्या निर्णयाला काही सदस्यांनी विरोध दर्शवला। ही योजनाच अद्याप कार्यान्वित झाली नसल्यानं पाणीपट्टी वाढ करू नये असा मुद्दा शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी उपस्थित केला। तर 24 तास पाणी पुरवठा योजनेसाठी बांधण्यात येणाऱ्या साठवण टाक्यांच्या कामास राज्य शासनानं स्थगिती दिल्यामुळे या योजनेचं भवितव्य धोक्यात आहे। शहराला 24 तास पाणी पुरवठा होत नसतानाही पाणीपट्टीत वाढ केली जाते, त्यामुळे आगामी 5 वर्षात तब्बल 97% पाणीपट्टी वाढ होणार असल्याचं सांगत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पाणीपट्टी वाढीला विरोध दर्शवला। मात्र या योजनेकरता मागील सभागृहानं आधीच मंजुरी दिली असल्यानं या निर्णयावर बुधवारी मुख्य सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले। त्यामुळे मिळकत करवाढ जरी टळली असली तरी वाढीव पाणीपट्टीमुळे पुणेकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे। विरेश आंधळकर, शार्प न्यूज, पुणे।